नमस्कार, मी सुदर्शन दोघरे पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या सायन्स विथ सुदर्शन या YouTube प्लॅटफॉर्मवर। आणि मित्रांनो, आज आपण जो टॉपिक बघणार आहे तो आहे सायटोलॉजीचा पार्ट 2। मित्रांनो, आरआरबी अंतर्गत जे लॅबोरेटरी सुपरिटेंडंट आणि लॅब असिस्टंटसाठी आपली बॅच सुरू आहे, ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायची आहे बॅच, त्यांनी माझ्या 9960 या नंबरला मला कॉन्टॅक्ट करू शकता, सो दॅट तुम्ही ती बॅच जॉईन करू शकता। या आधी झालेले सर्व व्हिडिओज तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्ममध्ये अवेलेबल राहतील आणि इथून पुढे येणारे व्हिडिओ देखील। सो ज्या लोकांना बॅच जॉईन करायची आहे त्यांनी मला या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि बॅच जॉईन करून घ्या। आणि ज्या लोकांनी बॅच ऑलरेडी जॉईन केलेली आहे पण अजून माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला ते जॉईन झालेले नाही, त्यांनी देखील मला या नंबरला व्हॉट्सअप करा। जर तुम्ही बॅच जॉईन केलेली असेल तर तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर असणं खूप गरजेचं आहे, कारण त्यावर आम्ही नोट्स टाकलेल्या आहेत ज्या तुमच्या पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। जाऊया सायटोलॉजीच्या पार्ट 2 मध्ये। मित्रांनो, आपण पहिल्या पार्ट मध्ये बघितलं होतं की आपल्याला सेल कुठून ऑब्टेन करायचा आहे, कारण की सायटोलॉजी म्हणजे सेलची स्टडी आहे। मग तो सेल आपल्याला कुठून कुठून मिळणार, त्याच्या त्या 3 पद्धती, बॉडी फ्लुइड असो किंवा मग ते ॲस्पिरेशन असो आणि बाकी सगळ्या पद्धती आपण बघितल्या होत्या। आता त्या सेलला सर्वात पहिले आपल्याला फिक्स करावं लागेल। म्हणजे स्लाइडवर जर तुम्ही सेलचं ते सॅम्पल घेतलेलं आहे तर ते सेल आहे त्या कंडिशनमध्ये, कारण की बॉडीमध्ये सेल आहे तर तो नॉर्मल स्टेजमध्ये आहे, पण जर तो बॉडीच्या बाहेर तो सेल आला तर त्याचं डिजनरेशन सुरू होऊन जाईल, तो सेल खराब व्हायला सुरुवात होईल। मग जर तुम्ही त्याला एक्झामिन करण्याचा प्रयत्न केला तर ते योग्य होणार नाही। म्हणून तुम्हाला त्या सेलला आहे त्या कंडिशनमध्ये ठेवावं लागेल। या स्टेपला म्हटलं जातं फिक्सेशन। या आधी देखील आपण हिस्टोपॅथॉलॉजीमध्ये फिक्सेशन काय असतं हे बघितलेलं आहे। आता बघूया सायटोलॉजीमध्ये फिक्सेशन काय आहे। सो रॅपिड फिक्सेशन ऑफ अ स्मियर इज अ नेसेसरी टू प्रिव्हेंट द सायटोलॉजिकल डिटेल ऑफ अ सेल ऑन द स्लाइड। म्हणजे त्या सेलला रॅपिड फिक्स करणं खूप गरजेचं आहे। का बरं? कारण की तो सेल आहे त्या कंडिशनमध्ये राहावा, जेणेकरून आपण त्याला जेव्हा एक्झामिन करू त्यातला डिटेल, सायटोलॉजिकल डिटेल्स आपल्याला समजू शकतील। पुढे बघा, प्रिव्हेंशन ऑफ अ डिजनरेशन ऑफ अ सेल। याचा उपयोग काय आहे? त्याचं त्या सेलचं डिजनरेशन होऊ नये यासाठी देखील तो महत्त्वाचा आहे। पुढे बघूया, द प्रॉपर्टी ऑफ अ फिक्सेशन। या प्रॉपर्टीज काय आहे ते देखील समजून घेऊया। डू नॉट इसेन्शियली श्रिंक ऑर अ स्वेल द सेल। हा जो फिक्सेसिव्ह एजंट आपण यूज करणार आहे त्याच्यामुळे तो सेल जो आहे तो एक्सेसिव्ह एकदा श्रिंक पण नाही झाला पाहिजे आणि खूप एक्सपांड पण नाही झाला पाहिजे। हे एक महत्त्वाची प्रॉपर्टी फिक्सेसिव्ह एजंट मध्ये असली पाहिजे। दुसरी महत्त्वाची प्रॉपर्टी, डू नॉट डिस्ट्रॉय द सेल्युलर कंपोनंट। सेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कंपोनंट असतात, म्हणजे सेलमध्ये सायटोप्लाझम राहतो, सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया आहे, रायबोझोम्स आहे, याच्यावर देखील कोणत्याही प्रकारचा अफेक्ट पडू नये असं तेच आपलं सायटोलॉजिकल फिक्सेसिव्ह एजंट असला पाहिजे। त्याच्यानंतर इनऍक्टिव्ह एन्झाईम, ते एन्झाईम जे असते त्याच्यामुळे ते रिॲक्शन फास्ट होते, त्याला त्यांनी इनऍक्टिव्ह केलं पाहिजे। पुढे बघूया फिक्सेसिव्ह एजंट कोणकोणते आहेत। तर जे फिक्सेसिव्ह एजंट मोस्ट ऑफ द टाइम यूज केलं जातं ते म्हणजे आहे 95% इथिल अल्कोहोल। याचा उपयोग मॅक्झिमम टाइम केला जातो। 100% इथिल अल्कोहोल देखील केला जाऊ शकतो, पण तो एक्सपेन्सिव्ह असल्या कारणाने मोस्ट ऑफ द लॅबोरेटरीमध्ये फॉर द फिक्सेशन आपण 95% इथिल अल्कोहोलचाच वापर करतो। इथर अल्कोहोल मिक्सचर, इथरचं आणि अल्कोहोलचं मिक्सचर याचा देखील वापर जो आहे तो आपण फिक्सेसिव्ह एजंट म्हणून करतो। त्याच्यानंतर 100% मिथेनॉल, 100% मिथेनॉलचा उपयोग जर इथेनॉल प्रेझेंट नसेल, इथिल अल्कोहोल प्रेझेंट नसेल तर आपण करू शकतो। डिनेचर अल्कोहोल, डिनेचर अल्कोहोलचा अर्थ असा होतो की इथिल अल्कोहोलच असतो, पण आता विचार करा की अल्कोहोल आहे, इथिल अल्कोहोल म्हणजे जो पेनीवाली दारू आहे ती म्हणजे इथिल अल्कोहोल असते। ते जर आपल्याला लॅबसाठी यूज करायचं असेल आणि असे ट्रकाच्या ट्रक भरून कंपनी जर इथिल अल्कोहोल न्यायला लागलं तर लोक काय करतील की त्याचा चुकीचा उपयोग करू शकतात। म्हणजे ते पिण्यासाठी देखील वापरलं जाऊ शकतं किंवा त्याचा मिसयूज होऊ शकतो। तुम्हाला माहिती आहे अल्कोहोल जे आहे ते एक्सप्लोसिव्ह पण असते, म्हणून लोकांनी त्याचा वापर पिण्यासाठी करू नये म्हणून त्याच्यामध्ये पॉयझन टाकलं जातं आणि त्याला खराब केलं जातं। तो इथिल अल्कोहोलच असतो, पण त्याला असे एजंट त्याच्यामध्ये ऍड केले जातात जेणेकरून तो पिण्यासाठी योग्य राहणार नाही, मेडिसिन्स फॉर्ममध्ये आपण त्याचा उपयोग करू शकणार नाही। अशा अल्कोहोलला डिनेचर अल्कोहोल असं म्हटलं जातं। ठीक आहे, सो हे डिनेचर अल्कोहोल हे सर्व जे आहे याचा उपयोग हा फिक्सेसिव्ह एजंट मध्ये आहे। यानंतर आपण बघणार आहे की जर आपण आता फिक्सेशन केलेलं आहे तर आपल्याला त्या स्लाइडला स्टेनिंग करावं लागेल, त्याची मायक्रोस्कोपी करावं लागेल। या संदर्भात हिस्टोपॅथॉलॉजीमध्ये आपण बोललेलोच आहे, पण आता देखील त्याचं स्टेनिंग आपण या सेलचं स्मियर बनल्यानंतर त्याचं स्टेनिंग आपण कसं करू शकतो याबद्दल बघूया लगेच। सो मित्रांनो, आतापर्यंत आपण फिक्सेशन कशा प्रकारचं केलेलं आहे ते बघितलं आहे, पण याच्या समोर आता आपल्याला स्टेनिंग कशी करायची आहे ते बघायचं आहे।
स्टेनिंगची प्रोसेस जर आपण बघितली तर ती खूप लेंदी वाटते, पण त्याला आपण वेगवेगळ्या स्टेपमध्ये जर कन्वर्ट केलं तर ती खूप व्यवस्थित समजता येईल आपल्याला. तर बघून घ्या मित्रांनो, आता आपण काय बघतो आहे की स्टेनिंग मेथड इन अ सायटोलॉजी. तर याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे पॅपॅनिकोलव स्टेनिंग मेथड. ज्या सायंटिस्टनी हे डिराईव्ह केलं होतं त्याचं नाव कोलेव होतं. त्या स्टेनिंग मेथडलाच पॅप स्टेनिंग मेथड असं देखील म्हटलं जातं. तर पॅप स्टेनिंग देखील म्हटलं जातं. जेव्हा आपण स्लाइड प्रिपरेशन बघितलं होतं त्याच्यामध्ये पॅप स्लाइड बद्दल किंवा पॅप स्मिअर बद्दल पण बघितलं होतं. त्याच्यामध्ये जसं आपण बघितलं होतं की फिमेल जेनायटल ऑर्गन मधून व्हजायनल जर स्टेनिंग आपण स्मिअर प्रिपरेशन करत आहे किंवा सर्वायकल स्मिअर जर आपण प्रिपरेशन करत आहे त्याला देखील आपण पॅप स्मिअर म्हटलं होतं. आणि हे जे आहे हे पॅप स्टेनिंग मेथड आहे. तर ही पॅप स्टेनिंग मेथडमध्ये आपण बघूया की पॅपॅनिकोला स्टेनिंग मेथड इज द रुटीन प्रोसिजर यूज इन अ सायटोपॅथॉलॉजी. तर सायटोपॅथॉलॉजीमध्ये जी बेसिक स्टेनिंगची मेथड वापरली जाते त्या स्टेनिंग मेथडला आपण पॅपॅनिकुलो स्टेनिंग मेथड म्हणतो किंवा पॅप स्टेनिंग मेथड. ही बेसिक मेथड आहे. मोस्ट ऑफ द टाइम हीच मेथड वापरली जाते. सो सायटोपॅथॉलॉजी मधली ही काय आहे, एक रुटीन वापरली जाणेवाली एक मेथड आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं दिस स्टेन. या स्टेन मध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. एक आहे हिमॅटोझायलिन. हिमॅटोझायलिन या पॅपॅनिकुलर स्टेनिंग मेथड मध्ये जे स्टेन्स यूज केले जातात ते आहे हिमॅटोझायलिन, जे की एक बेसिक डाय आहे. आता हे जर बेसिक डाय आहे तर तो ऍसिडिक कंपोनंटला सेलच्या स्टेन करणार. जर तो कंपोनंट बेसिक असेल तर तो ऍसिडिक कंपोनंटला काय करतो, हायलाइट करतो किंवा त्याला स्टेन करतो. तर ऍसिडिक कंपोनंट कोणता आहे, न्यूक्लियसला. तो हिमॅटोझायलिन हे स्टेन बेसिक नेचरचं असल्या कारणाने, बेसिक टेस्ट डाय असल्या कारणाने ते न्यूक्लियसला काय करतो, स्टेन करतो. त्याचप्रमाणे इओसिन जो आहे हा ऍसिडिक डाय असल्या कारणाने ऑब्वियस आहे की सायटोप्लाझम हा बेसिक नेचरचा असते तर तो सायटोप्लाझमला काय करतो, डाय करतो. तर हे इओसिन हे ऍसिडिक डाय आहे, पण हे बेसिक कंपोनंट सेलचा जो आहे तो सायटोप्लाझम असल्या कारणाने त्याला तो स्टेन करतो. अशा प्रकारे याचं प्रिन्सिपल किंवा बेसिक इन्फॉर्मेशन आपण बघितलेली आहे. याच्या पुढे जे आपण बघणार आहे या फिक्सेशनच्या स्टेप्स आहेत, म्हणजे स्टेनिंगच्या वेगवेगळ्या स्टेप्स आहेत. सो स्टेनिंगच्या स्टेप जर आपण बघितल्या तर ही प्रोसेस खूप लेंदी वाटते, त्यामध्ये खूप सगळ्या स्टेप्स आहे असं आपल्याला वाटते. त्याचमुळे आता तुमच्या स्क्रीनवर एक चार्ट येणार आहे. त्या चार्टमध्ये सगळ्या प्रोसेस ज्या इथून पुढे मी एक्सप्लेन करणार आहे त्या सगळ्या चार्टमध्ये व्यवस्थित एक्सप्लेन केलेला आहे. तो चार्ट आता तुमच्या समोर येणार आहे. तो चार्ट एकदा तुम्ही बघून घ्या आणि व्हॉट्सअप ग्रुपला देखील मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील तो चार्ट आणि ही सगळी प्रोसिजर जी आहे ते एकाखाली एक व्यवस्थित मी एक्सप्लेन केलेली आहे. सो होपफुली तुम्ही तो चार्ट बघितला असेल, तुम्हाला समजलं असेल की त्या चार्टमध्ये आता आपण कोणकोणत्या प्रोसेस बघणार आहे. तर डिटेलमध्ये बघूया त्या स्टेप्स कोणत्या कोणत्या आहेत. सो मित्रांनो, फिक्सेशन जर आपल्याला सर्वात पहिले जेव्हा आपण स्लाइडला स्टेन करणार आहे तेव्हा फिक्सेशन करायची गरज असते आणि ते फिक्सेशन जे आहे ते 95% इथिल अल्कोहोलच्या हेल्पने करायचं असते. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण जाऊया हायड्रेशन. हायड्रेशन म्हणजे काय, त्या जे स्मिअर आपण बनवलेलं आहे त्यांनी वॉटरला ऍब्झॉर्ब करणं म्हणजे त्याला हायड्रेशन असं म्हणतात. तर बघा की रिन्स इन अ डिसेंडिंग ग्रेड ऑफ अल्कोहोल अँड द वॉटर फॉर अ 10 सेकंड. आपल्याला काय करायचं आहे, अल्कोहोलचा डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, सर्वात पहिले जी स्लाइड तुम्ही बनवली आहे ती स्लाइड तुम्हाला 95% इथिल अल्कोहोलमध्ये डिप करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 70% मध्ये डिप करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 50%. हे जे आपण 90 वरून 70 वर गेलो, 70 वरून 50 वर गेलो, डिसेंडिंग ग्रेड मध्ये आपण जे गेलो आहे त्याच्यामुळे काय त्याचं हायड्रेशन होईल. त्या स्लाइड मध्ये पाण्याचं प्रमाण वाढेल आणि रिन्स विथ द डिस्टिल वॉटर याच्या 5 सेकंदसाठी, तर हे 15 सेकंदसाठी, तर हे आपल्याला करायचे आहे. ही स्टेप झाली. आपण सर्वात पहिले फिक्सेशनची प्रोसेस बघितली की इथिल अल्कोहोलमध्ये आपल्याला त्याला डिप करायचं, त्याला फिक्स करायचं आहे. त्या स्टेपमध्ये तो स्मिअर जो बनलेला आहे तो तसा राहावा म्हणून इथिल अल्कोहोल 95% आपण यूज केला. त्याच्यानंतर आपण हायड्रेशनची प्रोसेस केली. डिसेंडिंग ग्रेडमध्ये आपण त्याला त्या स्लाइडला आपण पहिले 95, नंतर 70, नंतर 50 याच्यामध्ये आपण त्याला फॉलो केलं सो दॅट त्याचं हायड्रेशन झालं. आणि हायड्रेशनच्या प्रोसेसच्या नंतर आपण स्टेनिंग प्रोसेसमध्ये गेलो. स्टेनिंग प्रोसेस करत असताना आपण काय केलं की हॅरिस हिमॅटोझायलिन 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला त्याच्यासोबत एक्सपोज करायचं आहे, त्याच्यामध्ये डिप करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा त्याला वॉटरनी वॉश आउट करायचं आहे, रिन्स करायचं आहे आणि पुन्हा HCl मध्ये 0.25% जो HCl आहे त्याच्यामध्ये त्याला पुन्हा डिप करायचं आहे, रिन्स विथ द वॉटर, आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याला पाण्याने धुवून घ्यायचं आहे. सो इतकं आपलं स्टेनिंग झालं. आता हॅरियस हिमॅटोझायलिन जो आहे ऑब्वियस आहे, आता सांगितल्याप्रमाणे हा बेसिक नेचर असल्या कारणाने त्यांनी न्यूक्लियसला आता ब्ल्यू कलर दिलेला आहे. आता पुढे आपण बघू की डिहायड्रेशनची प्रोसेस काय आहे. डिहायड्रेशनच्या प्रोसेसमध्ये जे पाणी आतापर्यंत येत होतं ब्ल्यू कलर त्याला मिळालं आहे,
ते एक्सेसिव्ह वॉटर जे आहे ते रिमूव्ह करायचं आहे. तर हे यावेळेस आता आपल्याला इथिल अल्कोहोल जो आहे तो डिसेंडिंग ऑर्डरमध्ये द्यायचा आहे. सो पहिले 50 नंतर 70 सॉरी असेंडिंग ऑर्डर पाहिजे. पहिले आपल्याला 50 नंतर 70 नंतर 90 या ग्रेडमध्ये ते इथिल अल्कोहोलमध्ये डिप करायचं आहे. पहिले आपण 50 मध्ये करणार, मग पुन्हा 70 मध्ये करणार, मग पुन्हा 90. हे जे असेंडिंग ऑर्डर आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्याला प्लेस करायचं आहे. सो अशा प्रकारे आपण डिहायड्रेशन पर्यंत पोहोचलो. याच्यानंतर नेक्स्ट स्टेन, फर्स्ट काउंटर स्टेन आपला येणार आहे, त्याच्याकडे जाऊया लगेच. सो डिहायड्रेशन केल्यानंतरची जी नेक्स्ट स्टेप आहे ती आता आपण बघतो आहे की स्टेन इन अ ऑरेंज ग्रीन म्हणजे OG6 त्याला म्हणतात. त्याच्यामध्ये पण आपल्याला 2 मिनिटं डीप करायचं आहे. आता हे ऑरेंज 6 OG6 जे आहे हे बेसिक डाय असल्या कारणाने, ही ऍसिडिक डाय असल्या कारणाने हे सायटोप्लाझम जो आहे, जो बेसिक डाय असतो, बेसिक कंटेंट असतो, त्याला तो कलरफुल करेल. ठीक आहे. सो आता OG6 जो की एक ऍसिडिक डाय आहे तो डाय करणार आहे सायटोप्लाझमला, जो की एक बेसिक डाय आहे. आणि हे आपल्याला किती मिनिटं करायचं आहे, त्याच्यामध्ये डीप करायचं आहे 2 मिनिटासाठी. पुढे बघूया आपण. रिन्स विथ 95% अल्कोहोल फॉर 10 डिप्स. त्याच्यानंतर आपल्याला 95% अल्कोहोलमध्ये त्याला डीप करायचं आहे. आणि त्याच्या नेक्स्ट मध्ये स्टेन इन अ इओसिन अझर फॉर अ 2 मिनिट. आता इओसिन बद्दल मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. त्याच्या देखील त्या स्टेनमध्ये याच्यानंतर अल्कोहोलमध्ये डीप केला तर आपल्याला इओसिन मध्ये डीप करायचं आहे 2 मिनिटासाठी. त्याच्यानंतर डिहायड्रेशन इन ॲब्सोल्यूट अल्कोहोल. ह्या झाल्या प्रोसिजर. याच्यानंतरची नेक्स्ट प्रोसेस जी आहे त्याला म्हणतात क्लिअरिंग. आता क्लिअरिंगचा अर्थ काय होतो, हे जे अल्कोहोल आपण यूज केलेलं आहे हे त्या स्लाइडवरून, त्या स्मिअरवरून निघणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण जो कंटेंट यूज करतो त्याला म्हणतात झायलिन. झायलिनचा उपयोग कशासाठी केला, रिमूव्हल ऑफ अल्कोहोल. त्या झायलिनला आपल्याला 3 वेळा त्या झायलिनमध्ये, वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनच्या झायलिनमध्ये डीप करायचा आहे, जेणेकरून जो एक्सेसिव्ह अल्कोहोल आहे तो तिथून निघून जाईल. त्याच्यानंतर आपल्याला माउंटिंग करायचं आहे. माउंटिंग तुम्हाला माहिती असते, जर ही आपली स्लाइड आहे तर त्या स्लाइडवर हा स्मिअर जर आपला असेल तर या स्मिअरवर आपल्याला कव्हर स्लिप टाकावी लागेल आणि त्या कव्हर स्लिपवर आपल्याला माउंटिंग एजंट टाकावं लागेल. आणि मग ही कव्हर स्लिप आपण याच्यावर जर टाकली आणि हे जे सोल्युशन राहणार हे पूर्ण बाउंड्रीमधून याला काय होऊन जाणार, फिक्स होऊन जाणार. याच्यामुळे काय होणार की ती जे स्लाइड आहे त्या स्लाइडवर जो स्मिअर आहे त्याच्यावर कव्हर स्लिप विथ माउंटिंग जर आपण टाकलं तर ते फिक्स होऊन जाणार. त्या प्रोसेसला माउंटिंग असं म्हणतात. माउंटिंग इन अ नॅचरल सिंथेटिक मीडियम. तो जो DPX हा एक मीडियम सायटोलॉजीमध्ये यूज केला जातो आफ्टर द ड्राईंग ऑफ अ स्मिअर. म्हणजे ती स्लाइड वाळल्यानंतर आपल्याला माउंटिंग करण्यासाठी त्या छोट्याशा कव्हर स्लिपवर काय टाकावं लागेल, DPX टाकावं लागेल. हे माउंटिंग एजंट आहे, त्याच्यावर टाकल्यानंतर ती स्लाइड फिक्स होऊन जाईल, ती हलणार नाही. आपण मायक्रोस्कोपी खाली त्याला व्यवस्थित बघू शकू. आता मायक्रोस्कोपी जर आपण बघितली तर मायक्रोस्कोपीमध्ये आपल्याला जो न्यूक्लियस आहे तो ब्ल्यू कलरचा दिसेल आणि सायटोप्लाझम जो आहे तो वेगवेगळ्या शेड्समध्ये दिसेल, जसं पिंक आहे, ग्रीन आहे, ब्ल्यू आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे सायटोलॉजीला आपण इथे संपवतो आहे. आणि सायटोलॉजीमध्ये जे सगळ्या स्टेप्स आपण या स्क्रीनच्या बघितलेल्या आहे, याच्यासाठी पुन्हा एकदा मी तुम्हाला एक तो छोटासा जे पूर्ण स्टेपचा एक चार्ट जो मी तुम्हाला दाखवला की आपल्याला पहिले काय करायचं आहे, किती मिनिटांसाठी करायचं आहे, नंतरचं काय करायचं आहे, तर हे जे डिटेल चार्ट आहे पुन्हा एकदा मी तुमच्या स्क्रीन समोर लगेच घेऊन येतो. सो मित्रांनो, तुम्ही तो चार्ट बघितला असेल. आणि आता आपण याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिककडे वळणार आहे. तोपर्यंत जय महाराष्ट्र. पण ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची असेल त्यांनी माझ्या 9960 या नंबरला कॉन्टॅक्ट करा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन केलेली असेल त्यांनी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होणं गरजेचं आहे, जेणेकरून तिथे पडणाऱ्या सर्व नोट्स तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. भेटूया लवकरच नव्या व्हिडिओसोबत. धन्यवाद.